कायद्याच्या व घटनेच्या आधारे व्हिडिओ मी बनवला आहे। माझ्या वाचण्यात आल्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे। कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही। नमस्कार मित्रांनो, कायद्याची माहिती सोप्या भाषेत देणारे आपले सर्वांचे लाडके मराठी चॅनल कायदा व्हिजनमध्ये मी ॲडव्होकेट माधव आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मराठा आरक्षणात नेमके काय घडले, मराठा आरक्षण कुठे रखडले, मराठा आरक्षणात काय होऊ शकते, मराठा आरक्षण मिळवण्याचे मार्ग आणि मराठा आरक्षण कसे मिळवता येऊ शकते याबाबतची संपूर्ण माहिती आपण एकदम सोप्या भाषेत पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील। चला तर मग सुरू करूया। मागील व्हिडिओमध्ये आपण मंडल आयोगासंदर्भाची चर्चा केली होती। मंडल आयोगाने मराठा समाजाला मागास नाही असं सांगितलं होतं। मंडल आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे 1997 नंतर महाराष्ट्रात मराठा आरक्षण त्यावयासाठी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाली होती। 2008 ला निवृत्त न्यायाधीश बापट साहेब यांचा आयोग नेमला होता। बापट रिपोर्टने सांगितले की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही। 2014 मध्ये मराठा आंदोलन झाले, यात 58 मोर्चे निघाले जे की शिस्तीत आणि शांततेत निघाले। दरम्यानच्या कालावधीमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा अशोक चव्हाणची एक समिती व त्यानंतर नारायण राणेची समिती नेमली। 2014च्या कालामध्ये सत्ता बदल होऊन महाराष्ट्रात गायकवाड कमिशन नेमले गेले। गायकवाड कमिशनने बराच अभ्यास करून त्याचा रिपोर्ट दिला। नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण ते कसं दिलं तर ओबीसी व SC STच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं गेलं, म्हणून दिलेलं आरक्षण हे 50%च्या वर गेलं। आता माननीय कोर्टाने दिलेले आरक्षण कसे होते ते बघू। SC साठी 13%, ST साठी 7%, ओबीसी साठी 19%, भटक्या विमुक्ती जातीसाठी 11%, SBC साठी 2%, PWS साठी 10%, एकूण 62%। मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली। 5 मे 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला। मराठा आरक्षणे असंवैधानिक असल्याचे सांगितले व त्यास अवैध ठरविले। 5 न्यायाधीशाच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला होता। मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने खालील मुद्दे गाईडलाईन सहित मांडले, ते कोणते तर ऐका। गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला। नंबर 2, मराठा समाज मागास असल्याचे नाकारले आणि त्यामुळे मराठा आरक्षण लागू करण्याचे गरजेचे नाही असे सांगितले। 9 सप्टेंबर 2020 पर्यंतचे वैद्यकीय प्रवेश वैध ठरविले। आरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश व भरती रद्द केली नाही। इंदिरा साहनी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरविली। आरक्षणाची सीमा 50%वरून अधिक असू शकत नाही असे सांगितले। मराठा समाजाचा SBC प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला। संविधानाची 102वी घटना दुरुस्ती वैध ठरविले। गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठीचे माननीय सुप्रीम कोर्टाला पटेल असे ठोस कारण सांगू शकले नाहीत आणि म्हणून मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास समजता येत नाही असे सांगून संविधानातील इक्वालिटीचे उल्लंघन आहे असे गाईडलाईन केले। त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासाठीची वाट मोकळी करून दिली। आता क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे नेमके काय, कधी, केव्हा, कशासाठी दाखल करतात याबाबतचा व्हिडिओ मी यापूर्वी बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, तो जाऊन आवर्जून पहा। मग दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। देशातील इतर राज्यामध्ये 50%ची मर्यादा वाढवून आरक्षण कसे दिले आहे, ते कसे टिकले असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो। तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड अशा काही राज्यांमध्ये 50%ची मर्यादा ओलांडली आहे। मग तिथे कसे तर ते बघा। आता काही राज्यामध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण गेले, पण सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन केली आहे की जर 50%च्या वर आरक्षण गेलं तर तुम्हाला एक्सेप्शनल केस दाखवावे लागेल। इंदिरा साहनी केस मधील गाईडलाईनचे जजमेंट आहे की 50%च्या वर आरक्षण जाऊ नये, पण एक्सेप्शनल केसमध्ये जाता येते, म्हणजेच अपवादात्मक परिस्थितीमध्ये जाता येते। पण महाराष्ट्राच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे मत असे आहे की तुमचं एक्सेप्शनल केस नाही, तुमच्या रिपोर्टमध्ये त्रुटी आहेत। महाराष्ट्रात 2018 मध्ये दिलेले आरक्षण SC ST ला
डिस्टर्ब करीत नव्हतं, कारण 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून 62% एवढी मर्यादा वाढवली होती. माळी समाज बांधव, तेली समाज बांधव, वंजारी समाज बांधव यांना ओबीसीतून दिलेले आरक्षण कशाच्या आधारावर दिले? माळी समाज, वंजारी समाज देखील शेती करतो, मग मराठा समाज सुद्धा शेती करतो, म्हणून मराठ्यांना आरक्षण का नको, असा मुद्दा उपस्थित झालाय. याच कारणासाठी या अगोदर ओबीसी आरक्षण रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. या याचिकेचा निकाल काय येईल तो नंतरचा भाग आहे, परंतु सध्या मराठा आरक्षणासंदर्भाने मागणी केलेली शैक्षणिक आरक्षण मिळण्याचा पहिला मार्ग पाहू. घटनेच्या कलम 16 अंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना अस्तित्वात असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासांनाही आरक्षण मिळण्याची तरतूद आहे. देशातील एखाद्या समाजाने आरक्षण मागणे हा त्याचा घटनात्मक अधिकार आहे, परंतु आरक्षण द्यायचे की नाही ते न्यायालयाचा अधिकार आहे. त्यासाठी आधी मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध करावे लागेल. हा सर्वात पहिला व महत्वाचा मार्ग आहे. मागासवर्गीय अहवालातून ते सिद्ध होईल. अहवालाच्या रिपोर्टनुसार मराठा समाज हा शैक्षणिकरित्या मागास आहे, सामाजिकरित्या मागास आहे हे दर्शवावे लागेल. न्यायालयाला पटेल असे कारण सांगणे गायकवाड अहवाल समितीच्या रिपोर्ट प्रमाणे असणे आवश्यक आहे. नव्याने अहवाल बनवावा लागेल आणि तो कोर्टात सादर करावा लागेल. अर्थातच आरक्षण टिकण्यासाठी एक्सेप्शनल केस दाखवावे लागेल, जसे इतर राज्यांनी दाखवलेले आहे आणि त्यांचे आरक्षण सुद्धा टिकून आहे. मग सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे कसे सिद्ध करणार, हाही प्रश्न अनुत्तरित राहतो. तर मग ते ऐका. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध होणार कसे, हाही एक मुद्दा आहे. तर सरकारने नेमलेल्या आयोगाचा अभ्यास करून संबंधित समाज किंवा जात सामाजिक किंवा शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे सांगावे लागते. यापूर्वी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे सांगितले होते, पण आता पुन्हा नव्याने मागासवर्गीय अहवाल सादर करावा लागेल. मागासवर्गीय अहवाल सादर सध्या करणे चालू आहे. त्यात मागासवर्गीय अहवाल सादर करणाऱ्या समितीकडे मराठा समाज कुणबी असल्याबाबतचे पुरावे अस्तित्वात आहेत, ते दर्शविणे आवश्यक आहे. कुणबी पुरावे असल्याबाबतचा पुराव्याचा आधारे तसा अहवाल कोर्टामध्ये सादर करावे लागेल. मराठा समाज हा कुणबी असल्याबाबतचे अनेक पुरावे सापडले आहेत आणि ते गायकवाड समितीकडे पण पाठवलेले आहेत. सरकारची भूमिका नेमकी काय आहे ते बघू. याची आणखी एक बाजू म्हणजे सरकार देखील स्वतःचे मत किंवा निरीक्षण मांडून एखादा समाज मागास असल्याची मान्यता देऊ शकते. तसे कोर्टात त्याला विरोधही होऊ शकतो. तेव्हा कोर्टात सरकारला आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी योग्य तर्कानिशी जोर लावावा लागेल. तसे केल्यास मराठा समाजाचा समावेश शैक्षणिक दृष्टीने मागास असलेल्या वर्गात होईल. अशा प्रकारे आरक्षण मिळू शकते. त्यामुळे काही अंशी सरकारच्या पण हातात आहे असे म्हणायला काही हरकत नाही. मराठा समाजात 16% आरक्षण मिळणार का, असा एक प्रश्न आहे. तर मराठा समाजाने 16% आरक्षणाची मागणी केली आहे. घटनेत आरक्षण देण्याची एकूण पद्धत पाहता एखाद्या जातीसाठी आरक्षण दिले जात नाही, म्हणजे मराठा समाजाला एखाद्या प्रवर्गात किंवा कोट्यात स्थान दिले जाईल. समजा सध्या ओबीसीला 19% आरक्षण असेल, त्यात 16% वाढवले जाईल, म्हणजेच ओबीसीचा कोटा 35%, 19 प्लस 16 एवढा होईल. पण 35% आरक्षणात मराठा समाजासह ओबीसीतले इतर जातीचा समावेश असेल. मात्र मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देता येते. सरकारच्या नेमके काय हातात आहे? तिला सांगितल्याप्रमाणे आधी मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करावे लागेल. मागासवर्गीय अहवालात कुणबी हे मागास होते, शेतकरी होते हे दर्शवावं लागेल. महाराष्ट्रातील मराठा समाज कुणबी असल्याबाबतचे पुरावे जे उपलब्ध आहेत ते सर्व गायकवाड समितीकडे दिल्यानंतर गायकवाड समितीचा अहवाल रिपोर्ट मराठा समाज हा शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे तसे दर्शवावे लागेल. माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तसे अहवालासही दाखल करावे लागेल. त्यासाठी नक्कीच सरकारला कायदेशीर बाजू जोरकसपणे मांडावी लागेल. राजकीय अंग बाजूला ठेवून योग्य ती बाजू कोर्टात मांडावी लागेल. आता आरक्षण मिळण्याचा दुसरा मार्ग कोणता ते पाहू.
आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. यातून देशाची जनगणना करावी लागेल. जो खरोखरच सामाजिक शैक्षणिक दृष्टीने मागे आहेत त्यांना आरक्षण देता येते. परंतु सरकारने जनगणना करून नेमकं कोणता समाज किती आहे, याची लोकसंख्या किती आहे, किती लोकांना आरक्षणाची गरज आहे, किती कोणत्या समाजातले किती लोक शैक्षणिक दृष्ट्या मागे आहेत याचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यानुसार आरक्षण देता येते. ह्या वरील दोन्ही मार्गापैकी कोणत्या तरी मार्गातून मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळेल अशी अपेक्षा करू. तर हा होता मराठा आरक्षणात नेमके काय घडले, मराठा आरक्षण कुठे रखडले, मराठा आरक्षणात नेमके काय होऊ शकते, मराठा आरक्षण मिळवण्याचे मार्ग आणि मराठा आरक्षण कसे मिळवता येऊ शकते याबाबतची माहिती असलेला एकदम सोप्या भाषेतला व्हिडिओ. हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद.